मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील वेद भवन मंगल कार्यालय येथे खटाव मान वारकरी संघाची स्थापना करण्यात आली। यावेळी जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या समाधी सोहळ्याबद्दल भव्य दिव्य असा पारायण सोहळा आयोजित करण्याबद्दल व्यापक चर्चा करण्यात आली। हा सोहळा 25 मे ते 31 मे अशा कालावधीमध्ये वडूज येथील बस डेपो शेजारी मोकळ्या मैदानावरती होणार आहे। या निमित्ताने जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच खटाव आणि मान या दोन तालुक्यातील सर्व गावांमधील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांचे सहकार्यातून आणि लोकवर्गणीतून हा भव्य दिव्य उत्सव होणार आहे, अशी माहिती आजच्या सभेमध्ये जयराम स्वामी मठाचे मठाधिपती हरिभक्त पारायण विठ्ठल स्वामी महाराज आणि हरिभक्त पारायण धीरज महाराज शास्त्री यांनी सांगितली। 4 मे रोजी वेद भवन कार्यालय येथे दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी जयराम स्वामी वडगाव मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, हरिभक्त पारायण धीरज शास्त्री वलेकर, हरिभक्त पारायण माऊली महाराज लोणी, हरिभक्त पारायण अरुण महाराज मणकर्णवाडी, हरिभक्त पारायण बाजीराव रणशिंग, हरिभक्त पारायण विजय महाराज लोणीकर, नितीन भंडारे, संदेश भोपरेकर, निलेश आवळे, मनीष मोहिते, धीरज सराटे, तुषार गाडे, शंकर घोरपडे, ओंकार गुरव, गणेश गुरव, पोपट भोसले, अर्जुन मांडवे, हरी पंडित, गणेश थोरात, आशिष काटे, महेश सूर्यवंशी, दीपक पवार, प्रकाश बळीप, गणेश महाराज सुतार डिस्कळ, हरिभक्त पारायण यांचे आणि उपस्थित सर्वानुमते कार्यक्रम पार पडण्याकामी जबाबदार व्यक्तींची पदाधिकारी म्हणून निवड केली आणि उपस्थित प्रत्येक व्यक्तीने आपल्या जवळील सहवासातील सर्व वारकरी आणि इतर सर्व जनतेस बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आणि कार्यक्रमास हातभार म्हणून देणगी देण्याची नोंद घेण्यास सांगितले आहे। सदर कार्यक्रम सुयोग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने होण्याकरिता समस्त खटाव मान जनतेस आवाहन करण्यात आले की ज्यांना कोणास यथावकाश देणगी अथवा अन्नदान करावयाचे असेल त्यांनी आपली नोंद करावी असे आवाहन करण्यात आले। रामकृष्णारी खटावमान वारकरी संघ यांच्या वतीनं हा भव्य दिव्य स्वरूपात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्ञानोबारायांचा 750 शतकोत्तर असा हा समाधी सोहळा साजरा करतोय। आपले खटावमानचे सर्व वारकरी एकत्रित येत आहेत आणि हजारोंच्या संख्येत ज्ञानेश्वरी वाचन आणि भव्य दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम महोत्सव होतोय। याला सर्वांनी असा सहभाग घ्यावा, सर्वांनी उपस्थिती दाखवावी, आजच्या या मीटिंगची मुख्य विषय होता। रामकृष्ण रामकृष्णारी सत्यसंकल्पाचा दाता नारायण। खटाव आणि मान हा वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू आहे आणि वडूज ही भूमी क्रांतिकारकांची आणि संत भूमीला जोडणारा हा रस्ता आहे। म्हणून या पवित्र अशा गोड वातावरणामध्ये माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला 750 वर्ष पूर्ण झाली। संत शिरोमणी नामदेव महाराज यांना 775 पूर्ण झाली आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाली। या 3 संतांचा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठे कार्यक्रम चालू आहेत आणि खटाव मान हा कुठंतरी कमी पडू नये अशा प्रकारची इच्छा आहे, म्हणून वडूज नगरी ही निवडलेली आहे। मी परिसरातील ग्राम आता वेळ कमी राहिलेला आहे, मी ह्या प्रेसच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन, हा कार्यक्रम हा एकट्या दुकट्याचा कार्यक्रम नसून हा खटाव तालुक्यातील सर्व जनतेचा आणि मान तालुक्यातील सर्व जनतेचा कार्यक्रम आहे। नवे नवे सातारा जिल्ह्यातला हा वैभवाचा कार्यक्रम आहे। सर्व भाविकांनी अन्नदान आणि शिवाय आर्थिक मदतीशिवाय कुठला कार्यक्रम पार पडू शकत नाही। लोकांना मी लवकरात लवकर आम्ही बँकेतलं खातं काढू आणि आपल्यासमोर ते समोर सादर करू आणि योग्यरित्या पारदर्शक पद्धतीने हा कार्यक्रम एकही रुपयाचा भ्रष्टाचार न होता चांगल्या रीतीनं पार पाडण्याची आम्ही सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे। आणि महत्त्वाचा विषय असा आहे की आर्थिक दान तुम्ही करचाल, पण तालुक्यातील सर्व जनतेला माझी विनंती राहील की या ठिकाणी एक वडूजमध्ये या ऐतिहासिक पारायण सोहळ्याला सर्वांची उपस्थिती असावी आणि उपस्थिती हाच आमच्यासाठी महत्त्वाचा एक भाग आहे। त्याचबरोबर आपण सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवून एक महाराष्ट्रामध्ये जे खटाव मान वारकरी संप्रदाय
एकत्र येऊन हा जर कार्यक्रम पूर्वी निमसोडला होत होते कार्यक्रम हे मला माहित आहे, मग त्या पद्धतीनं हा वडूचा कार्यक्रम मला चांगलं आठवतंय की हा कार्यक्रम इतका चांगला मोठा होईल की महाराष्ट्रभर ह्या वडूच्या कार्यक्रमाची चर्चा होईल. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या ठिकाणी ज्ञानदान करायला येणार आहेत आणि शिवाय सातारा जिल्ह्यात खटावमानमध्ये फार वारकरी चांगले आहेत, गायक आहेत, कोण मृदंगाचार्य आहे, कोण निष्ठावंत वारकरी आहे, सर्वच एकत्र येऊन हा त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम पार पडतोय. या कार्यक्रमाला जयराम स्वामीच्या मठाच्या वतीनं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराज. रामकृष्ण हरी. मान खटाव वारकरी संप्रदाय यांच्या वतीनं भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं आता सगळ्यांनी बोललेलंच आहे. प्रामुख्यानं या कार्यक्रमाचं स्वरूप अशा पद्धतीनं असेल की त्यामध्ये 9,032 वाचक असतील, 1100 टाळकरी असतील आणि लाखो लोकांच्या संख्येमध्ये दोन्ही तालुक्यातील भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होईल. तरी दोन्ही तालुक्यातील सगळ्या भाविक भक्तांना आम्ही एकच आव्हान करतोय की आपण आपल्या तन मन धनानं या कार्यक्रमात सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो. रामकृष्ण आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. प्रतिनिधी रविराज महामुनी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.